तर बघू शकता आज आपण बघणार आहोत की गणपती बाप्पांसाठी आपल्याला काय करायचं आहे। स्पंजापासून आपल्याला एक प्रकारचं डेकोरेशन करायचं आहे। तर अशा पद्धतीने काहीच लागणार नाही। स्पंज थोडासा लागणार आहे, कात्री लागणार आहे, एक बाटली लागणार आहे आणि गुलाबाची फुलं लागणार आहेत। बाकीच काहीच लागणार नाही। स्पंजचे तुकडे करून घ्यायचे, साधारणतः 7 ते 8 इंचाचे करून घ्या तुमच्या आवडीप्रमाणे। अशा पद्धतीने एक बाटली घेतलेली आहे। आता स्पंज आपल्याला काय करायचं आहे, फोल्ड करायचं आहे आणि बाटलीला पूर्णपणे आपल्याला बांधून घ्यायचं आहे। चिकट टेप जर लावली तर ते निसटू शकते मैत्रिणी, त्यामुळे तुम्ही शक्यतो दोऱ्याचाच वापर करा आणि हे तुम्हाला डेकोरेशन पुढच्या वर्षी सुद्धा गणपती बाप्पांसाठी वापरता येईल। त्यासाठी तुम्ही स्टेप बाय स्टेप बघा, व्हिडिओ स्किप करू नका, काहीच करणार नाही। अशा पद्धतीने दोऱ्यांना आपल्याला फिट्ट असं बांधून घ्यायचं आहे आणि पूर्णपणे बांधायचं आहे की जेणेकरून आपली बाटली दिसता कामा नये, आपण कशाला स्पंज लावले हेही कळता कामा नये। अशा पद्धतीने तुम्ही लावून घ्यायचं आहे मैत्रिणींनो। तर बघू शकता अशा पद्धतीने मी लावत आहे आणि आता आपल्याला वरती गुलाबाची फुलं लावायची आहेत। तुमच्याकडे ओरिजिनल असेल तर तुम्ही घ्याच, नसतील तर तुम्ही कापडाची चॉकलेटी कापडाचे सुद्धा बनवू शकता। तर अशा पद्धतीने आता इथे मी ओरिजिनल गुलाबाची फुलं आणलेली आहे, तीच मी लावणार आहे। तर तुमच्याकडे जर कापडाचे असतील तर ते सुद्धा तुम्ही बनवू शकता। अशा पद्धतीने तुम्ही खाली सुद्धा पूर्णपणे स्पंज बांधून घ्या, लावून परत बांधून घ्या। खूप सुंदर आणि छान हे डेकोरेशन गणपती बाप्पांसाठी बनणार आहे। तर एकदा नक्की तयार करून घ्या मैत्रिणींनो। आपल्या घरामध्ये सर्व वस्तू असतात, तुमच्या घरामध्ये जर स्पंजचा तुकडा असेल तर तो तुम्ही घ्या, एखादी बाटली असेल तर ती तुम्ही घ्या आणि आपल्याला दोरा एक लागणार आहे आणि गुलाबाची फुलं, बाकी ह्याला काहीच लागत नाही। सर्व साहित्य तर प्रत्येक ताईंच्या घरामध्ये तर असतंच। तर अशा पद्धतीने आपणच काहीतरी युनिक आयडिया करायची की जेणेकरून आपल्या गणपती बाप्पांचं, गौरीचं हे डेकोरेशन वाढलं पाहिजे। की बऱ्याच ताई हळदी कुंकवाला येतात, त्यावेळेस आपल्यामध्ये सुद्धा गौरी गणपतीचं डेकोरेशन केलं ना तर खूप आपल्यामध्ये सकारात्मक ऊर्जा येते, पॉझिटिव्ह विचार येतात आणि घरामध्ये प्रसन्न वातावरण होतं। त्यामुळे ही सजावट करणे फार गरजेचं आहे आणि जेवढं आपण मनापासून श्रद्धेने करू तेवढं फळ आपल्याला मिळतंच, कारण निसर्गाचा नियमच आहे, जे आपण पेरतो तेच उगवणार आहे। आम्ही कर्म उत्तमाची केली ना तर फळ ही उत्तमाचं मिळतं। म्हणून मैत्रिणींनो, प्रत्येक गोष्ट ही मनापासून करा, बघा तुम्हाला नक्कीच फळ मिळेल। तर अशा पद्धतीने आपल्याला हे डेकोरेशनसाठी पूर्णपणे सजावट करून घ्यायची आहे। तर बघू शकता अशा पद्धतीने सर्व काही बाटलीला आपल्याला हे लावून घ्यायचं आहे। तर बघू शकता आता सर्व काही लावलेलं आहे। आता आपल्याला लावायचे आहेत गुलाबाची फुलं। गुलाबाची फुलं तुम्ही दोन्हीकडे चिकट टेप असती ती वापरू शकता किंवा तुम्हाला जर चिकट टेप चिटकत नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने धाग्याचा वापर करा आणि गुलाब धाग्याच्या साह्याने त्याला चिटकवा, काहीच प्रॉब्लेम येणार नाही, पूर्णपणे गुलाब व्यवस्थित चिटकतील। अशा पद्धतीने तुम्ही चिटकून घेऊ शकता। तर आता मी वरती सर्व काही गुलाब लावून दाखवणार आहे। ही डेकोरेशन खूप सुंदर आणि छान होणार आहे। तर तुम्ही सुद्धा गणपती बाप्पांसाठी आणि गौरीसाठी हे डेकोरेशन नक्की तयार करा, कारण आता थोडे दिवस राहिलेले आहेत आणि कसं होतं त्या दिवशी फारच गडबड होते आणि आपल्या सणासुदीला भरपूर घरात कामं असतात, त्यामुळे काय होतं आपल्याला डेकोरेशन करायला वेळ मिळत नाही आणि त्यामुळे अगोदरच केलं म्हणजे फक्त आपल्याला गणपती बाप्पांच्या समोर ठेवता येतात आणि त्यामुळे खूप गणपती बाप्पासुद्धा सौंदर्य वाढतं, खूप गणपती बाप्पांचं डेकोरेशन खूप खुलून दिसतं। तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की करा। तर बघू शकता आपलं हे फ्लॉवर प्लॉट किती सुंदर आणि छान दिसत आहे। तर तुम्ही सुद्धा नक्की तयार करा। तर बघू शकता आता सर्व काही गुलाब लावून झालेले आहेत। तुम्ही वरती सुद्धा लावू शकता आणि खाली जर लावायचे तर खाली पण लावा, पण मला वरती सुंदर वाटले म्हणून मी वरतीच लावलेले आहेत। तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा गणपती बाप्पांसाठी डेकोरेशन नक्कीच तयार करा। तुमच्याकडे जर स्पंज असेल तर तो टाकून देऊ नका, त्याचा असा युजफुल वापर तुम्ही नक्की करू शकता, हे खराब सुद्धा होऊ शकत नाही आणि पुढच्या वर्षी सुद्धा तुम्हाला गणपती गौरी बाप्पांसाठी हे वापरता येतं। दिवाळीत सुद्धा आपल्याला लक्ष्मीपूजनच्या वेळेस सुद्धा हे ठेवता येतं। बरेच वर्षभर कार्यक्रम असतात किंवा सण असतात, त्यावेळेस सुद्धा आपण याचा वापर नक्कीच करू शकतो मैत्रिणींनो। तर हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। तर काहीच मैत्रिणींनो लागत नाही, घरातल्या साहित्यानेच मी सर्व करून दाखवलेलं आहे, तुम्हाला झूम करून पण दाखवलेलं आहे। बघू शकता आपली बाटली सुद्धा दिसत नाही, म्हणजे कशाला हे केलेलं आहे ते सुद्धा कळत नाही। तर अशा पद्धतीने मी वरून सुद्धा तुम्हाला दाखवलेलं आहे। तर तुम्ही सुद्धा हे गणपती बाप्पांसाठी डेकोरेशन नक्की तयार करा आणि नक्की बनवण्याचा तुम्ही प्रयत्न करा। खूप सोपं आहे, काहीच लागत नाही, घरातल्या वस्तूनेच हे सर्व काही बनतं। तर बघू शकता किती सुंदर अट्रॅक्टिव्ह आणि छान आपलं हे डेकोरेशन तयार झालेलं आहे, फ्लॉवर पॉट तयार झालेला आहे।
तर मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बघू शकता किती सुंदर आणि छान अट्रॅक्टिव्ह आपलं हे सुंदर असं डेकोरेशन झालेलं आहे गणपती बाप्पांसाठी, गौरीसाठी. तर अशा पद्धतीने तुम्ही ही फ्लॉवर पॉट तयार करू शकता. फुलं जर ओरिजिनल नसेल तर तुम्ही कापडाची सुद्धा बनवू शकता आणि खूप सुंदर आणि छान हे डेकोरेशन दिसतं. तर भेटूया आपण अशाच एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये.